आपण अध्याय क्रमांक 18 श्रीमद भगवद्गीता ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 आणि ओवी क्रमांक 1455 ला आपण येऊन थांबलेलो होतो बरोबर। या ओवींमध्ये जाता जाता 18व्या अध्यायापर्यंत पहिल्या अध्यायापासून तर 18व्या अध्यायापर्यंत काय विषय गीतेचा तो सांगितला आणि त्यांनी त्या पद्धतीने सांगितलं की इति भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्याय योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवाद। बघा हे सहज आठवलं, सांगायचं होतं वेगळं, पण प्रत्येक अध्याय संपल्यानंतर त्याच्याबरोबर हे वाक्य आहेच। ह्या गीतेचा विषय काय? ब्रह्मविद्या योगशास्त्रे आणि श्रीकृष्ण अर्जुनाचा काय संवाद आहे? ब्रह्मविद्येचा आहे। बघा भगवद्गीतेच्या पाठीमागे आणि ती भगवद्गीता जीवाला ब्रह्मरूप आहे अशी जाणीव करून देणारी आहेस, तुझी ओळख करून देणारे तू कोण आहेस? गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जेने हस्तगत रत्न होय। गीता तत्व काय सांगतं? आत्मा हस्तगत होईल असं रत्न आहे, ते फक्त सत्य आहे, खूप मास्टर शास्त्र आहे आणि असं आपण बोलत राहायचं असं नाही। साचच बोलाचे नव्हे हे शास्त्र पै संसार जिनिते ते हे शस्त्र आणि आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये। याच्यामध्ये कसले अक्षरे आहेत? तर आत्म्याची भेट होईल अशा प्रकारची अक्षरे आहेत। 55 नंबरचा श्लोक होता। त्याच्यानंतर ते सांगतात या ज्ञानेश्वरीचा काय उद्देश आहे? तो 12वा अध्याय आधी आणि 15वा अवधी ज्ञान फळ पाक सिद्धी निरूपणाशी ज्ञान मिळालेल्या त्याची परिपक्वता सांगणार आहे 48 नंबरचा। त्या 12व्या अध्यायाच्या आरंभापासून तर 15व्या अध्यायाच्या अखेरपर्यंत 4 अध्यायात ज्ञानरूपी फल आणि त्याच्या परिपक्वतेची सिद्धी पूर्णतया त्याचे निरूपण केलेले। या अध्यायामध्ये काय सांगितले? 12व्यामध्ये अमानित्व अदंभित्व, 13व्या अध्यायामध्ये अहिंसा वगैरे हे गुण सांगितलेले। नंतर प्रकृती आणि पुरुषाचा विवेक सांगितलेला आहे। गुणत्रय योग 3 गुणांच्या पलीकडे आत्मा आहे आणि संसार असत्य आहे। जेवढा जो संसार पाहतोय 15व्या अध्यायात सांगितलं तो खोटा आहे। ज्या आपल्या चर्चा चालू आहेत त्या सगळ्या खोट्या संसाराबद्दल चर्चा चालू आहे आणि येरती माईक दुःखाची, त्यांच्याशी जर लगान ठेवणार, त्यांच्याशी जर तुम्ही जीवाभावाने प्रेम केलं तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणून चहू ही ऊर्ध्वमुळाती अध्यायी ज्ञानकांडे ये ठाई निरूपले। म्हणून या 4 अध्यायांनी या गीता ग्रंथात ज्ञानकांड सांगितलेले आहे। ज्ञान हा ज्ञानेश्वरांचा महत्त्वाचा मुद्दा आहे। गीतेचा मुद्दा महत्त्वाचा, ज्ञानेश्वरांचा म्हणण्यापेक्षा आता अजून थोडंसं पाठी जाऊन ज्ञान हा गीतेचा मुख्य गाभा आहे आणि ते प्रगट करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने 5000 वर्षापूर्वी जी श्रीमद भगवद्गीता सांगितली ती व्यवस्थित कळावी म्हणून त्याच भगवान श्रीकृष्णाने ज्ञानेश्वरांचा अवतार घेतला आणि त्यांचं मुख्य उद्दिष्ट सांगतात लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, म्हणून अवतार घेतला पांडुरंगाने आणि त्यांचं नाव ठेवले ज्ञानी। बघा ज्ञानकांड सांगितलेले अशा प्रकारचे या सर्व गीतेमध्ये ते सांगतात। उपासना कर्म आणि ज्ञान हे कांडत्रयांचे निरूपण करणारी ही गीता आणि ही गीता नसून लहानशा आकारची गोजीरवाणी मूर्तिमंत श्रुतीच आहे आणि हा वेदाचा पण सिद्धांत आहे। कर्म अनुपासना ज्ञान सांगायचं तर हे छोटासा त्याच्यामध्ये भाग आहे। ते म्हणले मग गीता सुरुवातीपासून महत्त्वाचे की वेद महत्त्वाचे? ते म्हणतात गीता, कारण गीता बीज रूपानेच वृक्ष फोपावला जातो। अजून सांगतात ते निश्वासातून देवाच्या तयार झालेले आहेत वेद आणि गीता स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू। हे पूर्ण जागृतीमध्ये सांगितलेले असं हे एक शास्त्र आहे। हे मुमुक्षूंनी जर अवश्य जर केलं ते म्हणतात असो अशी जी कांडत्रयात्मक गीतारूपी श्रुती मुमुक्षुने मोक्षरूपी जे फल ते अवश्य प्राप्त करून घ्यावे असा गर्जना करून गरजून डांगोरा पिटून सांगत आहे। गीता काय सांगते? प्रत्येक जीवाने आपलं मोक्षधामे ते मिळवल्याशिवाय राहू नये असं सांगितलेले। 16व्या अध्यायात काय सांगितलं? मोक्ष मार्ग जाता असताना जे वैरी आहे तुम्हाला, जे तिथपर्यंत पोहोचू देत नाही ते हे तिन्ही जीव जव जागती तववर निकयाची प्राप्ती हे माझे कान न ऐकती देव म्हणे। काम क्रोध दंभ अहंकार हे षड्रिपू आहेत
आणि हे तुम्हाला तिथपर्यंत जाऊ देणार नाही, म्हणून त्यांना तुम्ही बरोबर कलटणी देत 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 तिथपर्यंत पोहोचायचा हा 16वा. 17व्यात काय सांगितलं? अज्ञान वर्गरूपी जो वैरी तोच आपल्या स्वरूप स्थितीच्या अंतिम साध्यापर्यंत पोहोचवणारी शास्त्ररूपी संगाती घेऊन जिंकावा असा निरोप देवाने जेथे सांगितला तो हा गीतेतील 17वा अध्याय. अज्ञान पूर्णपणे निकालच होईल आणि त्याच्यामध्ये त्याला 17व्या अध्यायामध्ये विशेष ब्रह्माचं नाम काय आहे ते सांगितले. ब्रह्माचं, ब्रह्मदेवाचं नाही, भगवान शंकराचं नाही, विष्णूंचं नाही, ब्रह्म मूळ स्वरूप कशाने जाणलं जाईल आणि त्याचं मूळ नाम काय तो संकेत 17व्या अध्यायात सांगितला. आणि 18व्या अध्यायामध्ये सांगतात या सगळ्या गोष्टी सांगत असतात. अशा प्रकारे अध्यायापासून पहिल्या अध्यायापासून तो 17व्या अध्यायापर्यंतच्या अखेरपर्यंत देवाने आपला निश्वासरूपी श्वासापासून अनायास अभिव्यक्त झालेला जो वेद तो स्पष्ट विवरण करून दाखवला. त्यात सर्व एकूण 17 अध्यायातील संपूर्ण अर्थमात्राच्या तात्पर्याचा विचार सांगितला आहे. तो हा शेवटचा 18वा अध्याय होय. हा सर्व अध्यायाच्या कलशस्थानी आहे. ज्याला नाही पूर्ण वाचायला भेटली, ऐकायला भेटली, त्यांनी शेवटचा 18वा अध्याय वाचला तरी पूर्ण आहे. जसं आत्ता आपल्याला जायचं होतं तर पंढरपूरला तर सांगितलं मुखदर्शन होऊ शकतं, त्याची पण गॅरंटी नाही, आणि प्रत्यक्ष चरणस्पर्श होणारं दर्शन होणार नाही. मुखदर्शन झालं तर झालं, नाही तर त्याची पूर्ण गॅरंटी नाही, पण कलश दर्शन मात्र होऊ शकतं. मग चरणस्पर्शाचं दर्शन, मुखदर्शन आणि कलश दर्शन हे जवळजवळ एकाच लेवलचे. पण आपण जेव्हा दर्शनाला जाणार असे सगळे लोक असतील का तसे? काय एवढं लांबून गेलो, उन्हात आणत गेलो आणि देवाचं दर्शन नाही झालं, काय कळावं यांना कळत नाही नियोजन करताना. हां, म्हणजे कलश दर्शन दिलं तरी प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन झालं. असा हा 18वा अध्याय इथपर्यंत काल आलेलो होतो. आपण पुढील विषयाकडे ओढूया. अशा प्रकारे 700 श्लोकाच्या संख्येने सिद्धयुक्त असलेला असा हा श्रीमद भगवद्गीता रूपी प्रबंध काव्यग्रंथ म्हणजे औदार्याने अधिक संपन्न, अधिक श्रेष्ठ होऊन अवतीर्ण झालेला मूर्तिमंत वेदच आहे अशी समज. म्हणजे गीतेचं किंवा आपल्याला मिळालेल्या संतांकडून भेटलेल्या बोधाचा आपण जर वापर व्यवस्थित केला तर पूर्ण वेद अनुष्ठीला असं होतं. म्हणून श्रीमद भगवद्गीता म्हणजे एक प्रकारचा मूर्तिमंत वेदच आहे समज. वेद मूळचाच संपन्न तर खराच, परंतु त्याच्यासारखा कृपण दुसरा कोणीच नाही. वेद संपन्न आहे पण त्याच्यासारखा दुसरा कृपण. आता ही वेदाची स्तुती केली का निंदा केली? वस्तुस्थिती सांगितली, निंदा सुद्धा नाही केली आणि स्तुती पण नाही केली. ही आपल्याला कळत नाही कधी कधी. ही वस्तुस्थिती चालू आहे. मग कीर्तन प्रवचनात असंच होतं ना. आता श्रीपाद बाबांची कीर्तनं पाहिली तर नुसती खडाजंगी, शिव्या पण आणि रोखठोक सगळं. तेव्हा समोरचा काय म्हणणार? काय निंदाच चालू आहे. किंवा जर एखाद्या महाराजांचं वर्णन केलं तर त्याची स्तुती चालू आहे. नाही, निंदा नाही आणि स्तुती नाही, पण वस्तुस्थिती मांडणं इथल्या माणसाचं आद्य कर्तव्य आहे. तशा प्रकारचं वेद मूळचा संपन्न तर खरा, कारण आपली सगळी जी वाङ्मय जेवढे आहे ते कशातून निर्माण झालेले? वेदातून झालेले. परंतु त्याच्यासारखा कृपण दुसरा कोणीच नाही. का कृपण? तर स्त्रिया आणि शूद्रांना त्यांनी डावललं होतं. कारण तो ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3 वर्णाच्याच कानी लागला. म्हणजे या 3 वर्णांनीच वेद ऐकावा अशी त्याची आज्ञा असून शूद्रांना वेदाचा अधिकार नसल्यामुळे त्यांच्याशी तो बोलतच नाही. 18व्या अध्याय 55 पर्यंत ओळी घेतले ना आपण सांगितले ना. हां, चालेल. वेदाचा अधिकार नसल्यामुळे त्यांच्याशी तो बोलतच नाही. कोण? वेद. पण वेद गीता सगळ्यांशी बोलते, सगळ्यांना. तिचं म्हणून नाव आहे ज्ञानेश्वरी किंवा माऊली. माऊलींना म्हणलेले जिथे जसं लेकरू असेल त्याला उचललेले, कर्मातला असू द्या, ज्ञानाचा अधिकारी असू द्या, भक्तिमय जीवन जगणारा असू द्या, योगी असू द्या, हो, त्याच्या ठिकाणी जो असेल त्याला तिथं त्याला उचलून मूळ स्थानापर्यंत न्यायचे त्याला. याशिवाय इतर स्त्री शूद्राधिक जीव की जे संसार व्यथेने पीडित झालेले आहेत त्यांना वेदांत ज्ञान तात्पर्य रिघावण्याला अधिकारच नाही. यावरती असे निर्णयाने ठरवून ते उणे सोसून तो स्वस्थ बसला होता. पा स्त्रियांना. आणि बघा आपलं किती भाग्य आहे, ही गीता उलट यांनी तर डोक्यावर घेतलं पाहिजे. ही 3 जण जरा त्यांना भाव खायला चान्स होता, पण आता जसं ते म्हणतात ना सगळा समान नागरिक कायदा ना, तसा श्रीमद भगवद्गीतेने केला. स्त्री आणि शूद्र डावलले होते ना,
त्यांना सुद्धा समान नागरिक कायदा देऊन टाकला. सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार. आणि काय खास म्हणावं लागलं ज्ञानेश्वर महाराजांना, ही तुकोबरायांनी पारायण केल्याचं प्रतीक आहे. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, भलती नारी, याच्यावर खाली अंडरलाईन करायचं, भलती नारी. भलती नारी पतिव्रता कशाला म्हणतात? पतिव्रता बाह्य अंगाने सगळे नियम फॉलो करणाऱ्यांना. ज्या पतिव्रता आहेत, पंचपतिव्रता, त्यांची नावं बघा काय: अहिल्या, द्रौपदी, मंदोदरी, तारा, सीता. एक सीता सोडली तर बाकीच्यांचं बघा. अहिल्या. कशाला आपण पतिव्रता म्हणतोय? आपला पती कोण आहे? आपला पती कोण आहे? आत्मा पती आहे प्रत्येकाचा, आणि त्या पतीशी एकनिष्ठ राहणे त्याचं नाव पतिव्रत आहे. माणसाच्या आकाराचा जो माणूस आहे त्याच्याशी राहणं त्याला नाही म्हणत पतिव्रत. म्हणजे याचा अर्थ त्याला डावललंय काय? एक त्याच्या उंच दर्जाची वस्तू सांगत असताना खालच्या दर्जाचा, खालच्या वस्तूचा सहजच निषेध होत असतो. द्रौपदी 5 मालकांची पत्नी आहे. अहिल्या, इंद्राने तिचा फसवून उपभोग घेतलेला आहे. त्याच्यानंतर मंदोदरी, रावणाची बायको आहे. त्याच्यानंतर तारा. कोणती तारा? हरिचंद्राची नाही, हरिचंद्राची नाही तारा, वालीची तारा. सुग्रीवाशी लग्न लावून दिलं, त्याला मारलं देवानी, आणि त्याच्याशी लग्न लावून दिलं. आणि सीता माता, तिला रावणाने पळून नेलेलं होतं. काय असेल हा तत्वज्ञानी ग्रंथ आहे. तत्वज्ञ संत ते स्वीकारती. म्हणून यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. नारी पहिलं, भलती नारी. एका ठिकाणी मुख्य वेशादी करुणी असं एक प्रमाण आहे त्यांना सुद्धा. परत अजून एक 4+2 उंच नीच काही नेने भगवंत. त्याच्यामध्ये काय प्रमाणे? मैराळजनक कोण कुळ त्यांचे महिमान. मैराळजनक त्याच्या वडिलांचं नाव नाही माहिती. कानोपात्रा, खोदू कोण? आणि पिंजारी तो दादू. कानोपात्रा नाचणे गाणेवाली की लडकी, ती देवाजवळ आहे. आणि हे मोठ्या कुळातले, हे कधी देवाचं नाव घेणार नाही. खोदू हिजडा आणि दादू पिंजारी. बघा, यात धर्म नाही विष्णुदासा. हे जगातले धर्म त्यांना लागून आहेत विष्णुदासांना. याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. बघा, म्हणून भलतेनी तर भलतेनी भलतेनी भलतेनी. विचार करा भलतेनी या शब्दाचा अर्थ. सारखं फक्त लिहायचं भलतेनी 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 म्हणता म्हणता आपण व्यापक होऊ सागरासारखी. म्हणून माऊलींना ज्ञानाचा सागर ही पदवी. म्हणून भलतेनी येते सद्भावे नहावे. प्रयाग माधवाला गेला जसं दर्शन घेतात तसं इथं विश्वरूप दर्शन. भलतेनी सद्भावे नहावे, प्रयाग माधव विश्वरूप पहावे. येतुले द्यावे, संसाराला राम राम ठोकता येतो ते शास्त्र आहे. पण ज्याने ठरवलंय तो राम राम ठोकू शकतो. ज्याने अजून काही ठरवलंच नाही. एक जुने महाराज सांगायचे, ST स्टँडला गेले आणि ती बाई सारखी त्या चौकशी बोर्डावाल्याला जाऊन विचारायची, ही 4 नंबर प्लॅटफॉर्मची गाडी कुठं जाणार आहे का? परत येऊन यायची. मी ती 5 नंबरची कुठं जायची? असं 2 तास 4-6 तास गेल्यानंतर ते चौकशी बोर्डवाल्यानेच विचारलं, तुम्हाला कुठं जायचं आहे मावशी? ते म्हणले, मला कुठंच नाही जायचं. मग राव का विचारता? हे पोरग सारखं रडतं, पण तुमच्याशी बोलायला लागलं का ते गप बसतं, म्हणून मी विचारायला येते. तसे आपण मन आहे ना, आपलं मन हे फक्त सत्संगाला गेल्यावर गप बसतं, म्हणून आपण येतो. चला, त्याच्यानंतर आपण परत आहे. आपण ठरवलं नाही आपल्याला पोचायचं याच देही, असं ठरवायचं आपल्याला. याच डोळा भोगू मुक्ती. त्याला पुरुषार्थ लागतो माणसाकडे, तेवढी धम्मक लागते, तेवढी धैर्य लागतं. ते याचं वर्णन करतात. ते म्हणतात किती नंबरला होतो बघा,
भलती नारी नर करावा विचार, याशिवाय इतर श्री शूद्राधिक जीव की जे संसार व्यथेने पीडित झालेले आहेत त्यांना वेदांत ज्ञान प्राप्त्यर्थ रिघा होण्याला अधिकारच नाही असे निर्णयाने ठरवून ते उणे सोसून स्वस्थ बसला होता. 58 बघा. त्यावर महाराज म्हणतात, मला तर विचारांती असे दिसते की तो आपल्या मागील उणेपणा नाहीसा करून. कोणते महाराज बोलतात त्यावर महाराज म्हणतात, मला तर विचारांती असे दिसते की तो आपला मागील उणेपणा नाहीसा करून आपल्या सत्कीर्ती मिळावी, वाटेल त्या सेवन करण्यास योग्य व्हावे, या हेतूने हा वेदच गीता रूपाने प्रगट झाला आहे. कोणते महाराज म्हणतात हे? कोणते महाराज म्हणतात? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्यांचं मत म्हणतात की त्या वेदाने काय केलं, स्वतः गीता झाला आणि मागील उणेपणा भरून काढण्यासाठी तो गीता आला. कारण तो गीतेत आल्यामुळे, वेद गीतेत आल्यामुळे वेद आता सर्वांना सेवन करण्यास सुलभ झाला नाही काय? प्रश्नचिन्ह पहा की गीतारूपी वेद हा अर्थाने मनात प्रवेश करतो. बघा, गीतारूपी वेद हा अर्थाने मनात प्रवेश करतो, श्रवण मिशाने कानात शिरतो व पठन जप मिशाने मुखात वास्तव्य करून राहतो. किंवा या गीतेचा जो नित्य पाठ करणे जाणतो किंवा जो त्या पाठ करणाऱ्याच्या संगतीने असतो फक्त, अथवा गीता लिहून ती पुस्तकाच्या मिशाने जवळ बाळगतो, अशा एक ना अनेक निमित्ताने प्राणी मात्रास सरसकट संसाराच्या चव्हाट्यावर विशुद्ध मोक्ष सुखाचे सदावर्त वेद घालीत आहे. आवाज येत आहे, या या रे या रे लहान थोर. 62 नंबर कुठपासून? 59 का बघू. 59 काय होतं? साठ आणि 61-62. आकाशात बघा सगळ्यांवर अनेक निमित्ताने प्राणी मात्रा सरसगट. 62 ओळ पाहूया आपण. ऐसे मिसकटा, ऐसे सा मिसकटा, मिसकटा 22 मज सहित संसाराचा चोहटा, मज सहित अशा अनेक निमित्ताने प्राणीमाता सरसगट संसाराच्या चव्हाट्यावर विशुद्ध मोक्ष मार्गाचे 62. तुम्हाला तिकडचा अर्थ वाचावा लागणार आहे, बघू आपण. संसाराचा चोहटा गवांदी घालीत चोखटा मोक्ष सुखाची. एक ना निमित्ताने प्राणी मात्रास 62 वाचा. मिसकटा म्हणजे माझ्यास असं वाक्य आहे का तिकडे बघा. अशा निमित्ताने संसाराच्या चव्हाट्यावरती शुद्ध मोक्ष सुखाचे चांगले अन्नसत्र गीतेच्या रूपाने वेद घालीत आहे. मिसकटा 22 अर्थ दिला इकडे. मज सहित बघा बरं, मज सहित संसाराचा चोहटा गवांदी घालीत चोखटा मोक्ष सुखाची. अशा एक ना अनेक निमित्ताने प्राणी मात्रास सरसगट. सरसगट वाक्य, त्याचा अर्थ काय? मज सहित म्हणजे सरसगट म्हणजे सगळे. मी बी त्याच्यात आलो माऊलींचं इनडायरेक्टली सरसगट. आणि मिसकटा म्हणजे माझ्यास असं वाक्य बनवतं. आणि इथे लिहिलंय सरसगट. तिकडं काय दिलं? सरसगट लिहिलंय, माझ्यास लिहिले नाही लिहिलं. अशा एक ना अनेक निमित्ताने प्राणी मात्रा सरसकट संसाराच्या चोहट्यावर विशुद्ध मोक्ष मार्गाचे सदावर्त वेद घालीते. आवाज येतो हकारोनी सांगे तुका, या रे लहान थोर. खटनट यावे आणि शुद्ध होनी आकाशात वास विहार करण्याकरता, पृथ्वीवर बसण्याकरता अथवा सूर्याचे दीप्तीचा व्यवहार होण्याकरता ज्याप्रमाणे या सर्वांना आकाश आधार आहे. बघा, आकाशात वास विहार करण्याकरता, पृथ्वीवर बसण्याकरता. पृथ्वीवर बसतोय का आपण? आकाशावर बसतोय. यूज कशाचा करतोय? आकाश नसतं तर वापर कशाचा आहे? म्हणून जनाबाई म्हणले, देव खाते देव पिते देवावरी निजते का पृथ्वीवर निजते? आकाशास वास विहार करण्याकरता, पृथ्वीवर बसण्याकरता, सूर्याचे दीप्तीचा व्यवहार होण्याकरता ज्याप्रमाणे या सर्वांना आकाश आधार आहे. पृथ्वीला कोण आधार आहे? आकाश आहे. बघा, आकाशाला आकाश आधार आहे. आणि सूर्याला सुद्धा त्याप्रमाणे. गीता हे 62 पर्यंत घ्यायची. 60, 61, 62. आणि बघा ना 60 काय होती? ना हे अर्थ रिघोनी मनी. ना हे अर्थ 21
नाही नव्हे काय हे अर्थ रिगोनी म्हणी श्रवणे लागुनी काणी जप मिसे वदनी ओसोनिया बघा वसोनिया त्याप्रमाणे ते म्हणतात पठन जप मिशाने वास्तव्य करून राहतो. त्याप्रमाणे गीता आपले सेवन करणारामध्ये उत्तम अधम ही निवड करीत नाही व सरसकट त्या सर्वांना मोक्षपद दान करून त्याने सर्व जगाला गीता सारखी शांत सुखी करते. 64 पाहूया. तेवी उत्तम अधम ऐसे सेविता कवना तेही न पुसे कैवल्य दाने सरीसे निववित. कैवल्य म्हणजे मोक्ष. मोक्ष सगळ्यांना देते जे पुरुषार्थ सिद्धी 4. बघा आता जो देणार आहे ती गीता माणूस आहे तो माणूस सुद्धा काय तो सुद्धा गीताच आहे. पुरुषार्थ सिद्धी 4 घेऊन या आपल्या आणि रिगाला भक्ती पण ते जगा सरीसे निववित जगा सरीसे आणि कवना ते न पुसे. तू कसा आहे तुझं कॅरेक्टर काय आहे तू आतापर्यंत किती घोटाळे केलेत असं साधू विचारणार नाही. गुण दोष याती परफेक्ट याती कुळ माझे याती कुळ माझे गेले अर्पण याती कुळ न विचारी असं काय न पाहे शाबास कोण कोण न पाहे याती कुळाचा विचार. कोणत्या जातीचे तुम्ही ब्राह्मण या या असं नाही म्हणत. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा करा ज्ञानाबाई करुणेचे सागर आहेत. तसे कवनातेही न पुसे सेविता उत्तम अधम ऐसे सेविता कवनातेही न पुसे. तुमचा अधिकार आहे का नाही काय बघा ही रेलचेल या मालिकेने मांडलेली आहे. आणि बाकीच्या ठिकाणी अधिकार संपन्न चतुष्ट काय अंतकरण चतुष्ट संपन्न अधिकारी पाहिजे. खरा तोय अर्जुनाला कोणतं वन दिलं होतं खांडव्य वन दिलं. पण ते खांडव वन त्यांनी कसं केलं इंद्रप्रस्थ. तसा खटनट यावे किंवा गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. तू का म्हणे खळ काय कॉन्फिडन्स आहे त्यांना काय आत्मशक्ती त्यांची जबरदस्त असे होणार. बाबा म्हणले कोण नको म्हणतंय नाम कोण आपलं ऐकणार नाही एकदा सांगितल्यावर ऐकणार म्हणणार. बघा मग सगळ्यांनी त्यांचं ऐकले का नाही ऐकलं तर ते म्हणायचे त्यांच्या प्रारब्धात नाही त्यांच्या प्रारब्धात नाही जाऊ द्या कशाला झगडा करत बसायचा. सेविता कवना ते न पुसे कैवल्य दाने सरीसे. कोणतं दान दिलं कैवल्य दान दिलं. मोक्ष दान देऊ शकतो बाकीची सगळी दानं देऊ शकतात. सुवर्णदान श्रेष्ठ दान अन्नदान श्रेष्ठ आहे. दुसरी दानच माहीत नसेल मोक्षदान तर मग अन्नदानच श्रेष्ठ करावं लागेल ना. गोदान सुवर्णदान पृथ्वीदान अन्नदान आणि सगळ्यात श्रेष्ठ दान आहे मोक्ष विद्यादान ब्रह्म विद्यादान. गोधन गजधन रत्नधन की खाज जब आए संतोष धन सब हो गए धन समान भाव. दाता तोची एक जाना नारायणा स्मरा. कैवल्य दाने सरीसे निववित जगा. अख्ख्या जगाला फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पाद समुद्रा जाय आप गंगे जैसे. भास्करू निघाला प्रदक्षिणा करायला पूर्वेवरून पश्चिमेकडे त्याच्या खालची ओळे भास्करू बुडाली काढीत अर्थाचे ते नाही त्याच्यामध्ये एक आहे भास्करू उगवला का पूर्वला प्रदक्षिणा घालत असताना तिथपर्यंत जातो आणि सगळ्या जगाला का जगाचे अंधे फेडीत श्रेयची रावळी उगत जय रिघय जैसा भास्करू प्रदक्षिणा करायला. कोण भास्करू सूर्य सगळ्यांची घरदार उघडी करतो सगळ्यांना सावध करतो. आनंद होतो की नाही ते राणीव जगा राणीव दे प्रकाश दिवाळी करी वाचा ज्ञाना सुखाची दिवाळी करी. बघा त्याचं नाव आहे की दिवाळी दसरा दिवाळी
तोची आम्हा सण सखे हरिजन भेटतात. का नातेवाईक भेटलं दसरा दिवाळीला सुद्धा नातेवाईक भेटले तर दिवाळी दसरा होत नाही, दुसरंच काहीतरी निघतं. उत्तम मध्यम बघा निवडणं सरसकट सर्वांना मोक्षपद दान करून त्यांनी सर्व जगाला गीतासारखी शांत सुखी करते. आपल्या संप्रदायात मोक्षाला किंमत नाही. आम्हाला मोक्ष नकोय. तुमचा संप्रदाय कोणता आहे कळा नाही. आता तुमचा संप्रदाय कोणता आहे कळा नाही. हे ज्ञानेश्वर महाराजांचा संप्रदाय तुमचा दिसत नाही. याचा अर्थ तुकाराम महाराजांचा संप्रदाय तुमचा दिसत नाही. मुखी नाम हाती मोक्ष. ज्ञानेश्वर महाराजांचा जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारण पाहि. आम्हाला मोक्ष नकोय. आमच्या संप्रदायाला मोक्ष अभिप्रेत नाही. तुमचा संप्रदायच कोणता आहे कळा नाही. तुमचा संप्रदाय कोणता आहे ते पण पुढे आपण जाऊन बघू. आपला संप्रदाय कोणता आहे जे पुरुषार्थ सिद्धी मोक्ष देणारं शास्त्र आहे. मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल आईशे जे म्हणते ती अति मूर्ख जाणं. तुम्ही पण ह्या संप्रदायाचे आहेत. आम्ही नको मोक्ष मोक्ष सुख हानू लाता. तुम्ही ह्या संप्रदायाचे आहेत. पण पोटभर जेवल्याशिवाय म्हणू नका बस बस, नाही तर अर्ध पोटी उपाशी या कुशो त्या कुशो रात्रभर काढावं लागेल. म्हणायचंय नकोय मोक्ष. मोक्षाचे आमच्याकडे काम नाही, आम्हाला गरज नाही. पण केव्हा पोरगी कोणी देत नाही म्हणतो मी ब्रह्मचारी राहील. त्याला काय अर्थ आहे ते म्हणले. चणे खात नाही आम्ही, दात नाही हे सांग ना तुला. चणे खात नाही म्हणून ते म्हणतात की मोक्ष दान करतं ते सर्व गीता ही आहे. तिचं मुख्य उद्दिष्टच आहे. येत अविद्यानाशु ते स्थळ मोक्ष पादान फळ या दोहीशी साधन केवळ ज्ञान. मोक्ष मिळणं हे मुख्य नरदेयाचं उद्दिष्ट आहे. आणि मग मिळाल्यानंतर नको मोक्ष. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले ना, आणि वैकुंठाला गेल्यावर म्हटले होते का अगोदरच म्हणले होते नको वैकुंठीचा वास. कळालं पाहिजे, वाङ्मयाचा समन्वय लावता आला पाहिजे. शहाणी माणसं काय बोलतात त्याचा समन्वय लावता आला पाहिजे. नको वैकुंठीचा नाश. आणि गेले कुठं. वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे. आणि गेले कुठं मग तुकाराम महाराज. काय गौड बंगाल त्याची उकल झाली पाहिजे. वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे. किंवा नको वैकुंठात नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानास. अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. मग काय सांगायचंय. मोक्ष नको, त्यापेक्षा भक्ती सुखात रंगून जाऊ. तुका म्हणे मुक्ती हेची दान देगा धन न लगे धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा. संत संग दे सांगा. बस आता कळालं त्यांना. मोक्ष मिळाल्यानंतर मोक्षात काय नाही, ते गप्प बसायचं, काय बोलायचं नाही चालत. त्यापेक्षा आपण आता भक्तीमध्ये नटू रंगून जाऊ म्हणून आता नको म्हणतात. का नको म्हणतात त्याचं कारण आहे. एवढ्या करता आपल्या मागल्या निंदेला भ्यालेला जो वेद गीतेच्या पोटात शिरला, त्यामुळे आता उत्तम कीर्तीला पात्र झाला. म्हणून वेदाचेच सुसेवन करण्यास फल प्राप्त करून देण्यास योग्य अशी ही जी मूर्तिमंत श्री गीता ती स्वतः श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली आहे खरी. 66 पाहूया. म्हणून वेदाची सुसुवेता ते हे मूर्त जाणे श्री गीता श्रीकृष्ण पंडुसुता उपदेशली. वेदाचीच मूर्ती असो, परंतु वासराचे प्रीतीमुळे बघा गाईचे दूध लाभणारे दुपते सर्व घरदाराच्या उपयोगास येते, सुख मिळते. त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने सर्व जगाचा उद्धार झाला. वेदाची वाङ्मयीन मूर्ती श्रीमद भगवद्गीता आहे. पण ती तुम्हाला आपल्याला कशी मिळाली. तर होसा वर्षा काय परिवस्साचे निओरसे दुबते होय घर उद्देशे झाले पांडवाचे निमिषे जगदुद्धरण. बघा मला बाबा म्हणले, चकवे बाबा म्हणले, बाबा ज्या गावात जायचे आणि पहिलं ज्याच्यामुळे त्या गावात गेले तो जरी कदाचित नाही झाला सक्रिय राहिला, एखाद्या वेळेला नाही आला, तर गावात गेलो बाबा पहिले त्याच्या घरी जायचे मग इतरांच्या घरी जायचं. का झाले पांडवांचे निमिषे जगदुद्धरण. या गावातल्या लोकांना हा लाभ कोणामुळे आहे. त्या व्यक्तीमुळे आहे. म्हणून त्या व्यक्तीला डोळ्यापुढे ठेवूनच त्या गावात एंट्री. भले तो
नाही जास्त धावपळ करत तरी पण त्याच्याकडे जाणार, कारण ही कोणाच्या तरी निमित्ताने बघा त्याच्या पुढे सांगतात वासराच्या निमित्ताने झुकतंय. वासरू मेलं ना तर ती गाई दूध देत नाही. मग काय करावं लागतं, वासराचं कातडं घ्यायचं ना आतला सगळा मटेरियल काढायचा आणि तो त्याच्यात टाकायचा आणि मग त्याला दाखवायचं त्या गाईला वासरू आहे. पण त्या गाईला बिचारीला कळत नाही आणि ती पाणवते सगळं दूध काढून घेतात. लगत कबीर बाबाने दुआ बनवला, कबीरा ए जग अंधा है जैसी अंधी गाय, बछड़ा तो मर गया अभी झुटी चाम चटाय. तशी ती गाई जशी बसली तरी त्याच्यातलं जे मूळ तत्व आहे गाभा आहे संप्रदायाचा तो दिला बाजूला टाकून आणि बाकीच्या नुसत्या कर्मकांडामध्ये झुटी जाम चाम चटाय त्याच्यामध्ये एक मशगूल झाला. चातकाचेनी कवणे मेघू पाणीसीची धावी, ते चराचरा गे निवाले जेवी. कोणाला देत होतं, चातकासाठी पाऊस पडतो. आता गावाला पाऊस पडला तिकडे चातक आले असतील, त्यांची ताण भागत नसेल, ते मरतील म्हणून पाऊस पडला आणि त्याच्यामुळं काय झालं, सगळं चराचराव घे निवाले जेवी. शांत झापलं, तापलेलं जे होतं निवाले एक शांत झाले. पा ते म्हणतात 67 पासून घ्यायच्या. चातकाची कळवळ दया मनात बाळगून मेघ पाणी घेऊन धावत येतो. तशी आपली कळमळ कसं काय कळतं चातकाला, चातक इथं आहे हे पावसाला कसं कळतं, तसं आपल्याला ज्ञान पाहिजे, आपण मोक्षतो आहोत असं आपल्याला गुरूंना कसं कळतं. ती एक सिस्टीम आहे, जगाची सिस्टीम आहे ती काय लय दूरदर्शी असतात असं नाही, पण त्यांना भगवंत बरोबर तिथे घेऊन येतो, तिथेच घेऊन येणार बरोबर. चातकाची कळवळ दया मनात बाळगून मेघ पाणी घेऊन धावून येतो म्हणजे वृष्टी करतो. त्या दृष्टीने सहज चराचरात्मक सर्व जग जशी शांत होते अथवा एकनिष्ठ अशा कमलाला प्रफुल्लित करण्याकरता वारंवार सूर्य उदयास येतो. खरा सूर्य आपल्यासाठी येतो पण आपलं काम होतं ना एकनिष्ठ आहे. कोण, कमळ. कसं काय एकनिष्ठ आहे, सूर्य उगवल्याशिवाय ते कमळ फुलत नाही. जर सूर्य उगवला नाही तर ते कमळ फुलणार नाही, म्हणून त्याच्यासाठी येतं. परंतु तेवढ्याने त्रिभुवनातील सर्व प्राण्यांचे डोळ्यांना सहजच प्रकाश मिळाल्यामुळे सुख होते. एकाच्या कैवाडे उगवे अनेकांची कोडे. बघा एवढं सन्मुख पाहिजे आपण, एवढं एकनिष्ठ पाहिजे. बाबाला ना घासू द्यावं लागेल आपल्याकडे. अजून एक उदाहरण आठवलं, पटकन बाजूला गेलं, आलं ध्यानात. बघा महाराजाच्या पोटात आहे ते प्रवीणच्या पोटावर आहे की नाही. सूर्यफूल माहिती माऊली, सूर्यफूल तुम्हाला कसं कलर आहे त्याचा, सगळ्यावर लाल कलर आहे की नाही, लाल कलर आहे की नाही. कसं काय तुम्हाला ठोकताळा का, पक्क ना. आणि त्याला सूर्यफूल का म्हणतात, सूर्य पूर्वेला असेल तेव्हा त्याचं तोंड पूर्वेला, मध्यान्नाला इकडे आणि संध्याकाळी मिठाईच्या वेळेला इकडे, त्याचं नावच बदललं. आपण तेवढं जर ब्रह्माला सन्मुख असलं तर आपलं नाव काय होईल, ब्रह्म कमळ, ब्रह्म फूल होऊन जाईल. परंतु तेवढ्याने त्रिभुवनातील सर्व प्राण्यांच्या डोळ्यांना सहज प्रकाश मिळाल्यामुळे सुख होते. या न्यायाने श्रीकृष्णाने अर्जुनाच्या निमित्ताने गीता प्रकाशून केवळ अर्जुनाचेच नव्हे तर सर्व जगाचे जन्म मरण रूपी संसारा एवढे मोठे थोर ओझे दूर केले. हा श्रीमद भगवद्गीतेचा आशय. सगळ्या माणसांच्या पाठीमागे जन्म मरण लागलेले आहे, ते थांबवायचे. काल तुम्हाला म्हणलं ना बलभीम बाबांचं एक चरित्र होतं, त्या थोडंसं संक्षिप्त चरित्र सांगितलं. त्याच्यात त्यांनी सांगितलं काय, कुठे गेलो आपण, हा ग्रंथ दुसऱ्याने प्रस्तावना लिहिली, 2-3 जणांना सांगतात ना तुमचे अभिप्राय द्या, दुसऱ्याचा अभिप्राय. हा ग्रंथ जो लिहिलाय या ग्रंथाने प्राणी मात्राच्या पाठीमागे लागलेले जन्ममरण टळेल का, तो म्हणतो हो 100% टळेल. काय कॉन्फिडन्स निघून का, तसं लिहिलेच आमच्या गुरु माऊलीने ग्रंथामध्ये. बघा अजून एक आठवलेलं होतं,
पण आता ते गेलं दूर. ते म्हणले महाराज आज के लिए इतना काफी है. पा जन्म मरणाचे थोर ओझे फेडिले जगाचे. बघा हे मूळ उद्देश आहे हा गीतेचा. काय सरसकट सगळ्यांना सोडवायचंय जन्म मरण रूपी संसारातून सोडवणं, हा मुख्य गीतेचा आशय. हा मुख्य 1470. हा बघा तैसे अर्जुनाची निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे. हे ग्रंथ प्रकाशन करण्याचं काय उद्दिष्ट आहे श्रीराजांचं. संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे, सगळं जगमुक्त करण्याचं विडा उचललेला आहे श्रीमद भगवद्गीतेने. नादी लावायचं नाही. इंटरनेटवर गीता गेली, शब्द गेलेत, फक्त शब्द गेलेत, त्याचे अर्थ गेलेले असतील पण अनुभूती नाही गेलेली आहे. आता एखाद्याने हॉटेलमध्ये चांगला काहीतरी मेनू खाल्ला आणि आपण तो पाहिला सुद्धा, त्याने ऑर्डर दिलेली पाहिली हॉटेलमध्ये, खाल्ली पण, त्याचा ढेकर बी पाहिला, पण त्याची चव थोडी तरी कळली आपल्याला? बिलकुल नाही. तसे हे याच्यामध्ये गेले इंटरनेटवर गीता, श्रीमद भगवद्गीता, पण अनुभूती नाही गेली. मिरची तिखट आहे, एखाद्याने खाल्ली, पिक्चरमध्ये दाखवलं लय तिखट आहे, लय तिखट आहे. आता आपल्याला काय कळणार आहे तिखट किती आहे? बरं आता मी अजून तुम्हाला विचारतो, मिरची लय तिखट आहे असं त्याने खाल्लं, टी व्हीमध्ये दाखवलं असं लय तिखट आहे तिखट आहे, आणि त्यांनी 7-8 मिरच्या खाल्लेल्या दाखवल्या, त्याने खरोखर 7-8 मिरच्या खाल्लेल्या असतात नाही का? मी तसलेच आहेत ना हे सगळे. हे फक्त तसलेच खाल्लेल्या मिरच्या दाखवायच्या, आणि मिरची खाल्ल्यावर काय परिणाम होतो ते फक्त, त्यांनी जर 7-8 मिरच्या खाल्ल्या तो जागेवर बसायचाच नाही. तो सारखा गावोगाव फिरत राहील. या गावाला सांग, त्या गावाला सांग. बघा आहे तुमच्याशी बोलता बोलता बरंच काय सुचतं. म्हणून प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही सामान्य नाही आहेत, मी असामान्य आहात. पण कोणाला कळालं पाहिजे? हे बाबाला कळून उपयोगाचं नाही. कोणाला वाटलं पाहिजे आपण असामान्य आहोत? आपल्याला वाटलं. बरं घरचे आपल्याला नेहमी जाणीव करून देतील, काय तुम्ही कशा आहात? सामान्य. ते प्रत्येक ठोक्याला प्रत्येक गोष्टीला समजतोस काय स्वतःला, समजतेस काय स्वतः, त्याला सामान्य घरचे सगळे टोकून टाकून म्हणणार सामान्य. आणि आता 23 तास 22 तास त्यांच्या बरोबर आहे, काय तुम्ही सामान्य. आता 1-1.5 तासात आमच्या मामाचा पोरगा आहे तो म्हणायचा, त्याला जर किती खायला दिलं तो म्हणायचा हे काय याचा याने काय कात होणार आहे? कात कशातला? पानातला. तो किती कमी असतो, तर याने काही कात होणार आहे? बरं जाऊ द्या. संसाराचं जन्म मरण, आणि ते ज्याच्याकडे ज्ञान आहे त्यांनी गप्प नाही बसलं पाहिजे. त्यांनी सांगितलं बलभीम बाबांनी, तुम्ही सांगितलं पाहिजे ओरडून जगाला. हो ओरडून सांगितलं पाहिजे तुम्ही. ते ऐकू नाही तर नाही ऐकू, तुमचं सांगणं कर्तव्य आहे. कारण तुमच्या बाबांनी तुमच्यासाठी जसा 8 तास केलाय, ज्ञानेश्वर महाराज 725 वर्ष झाले तो 8 तास करतात, की हे कळावं, मला जे अनुभवाला आलं ते कळावं. हा उद्देश काय ज्ञानेश्वरी बनवण्याचा? तळागाळातल्या लोकांना कळावं म्हणून. आणि आपल्याला कळालं तर घरातल्या घरात गप बसायचं, कोणाला काही सांगायचं नाही. तेरी बी चूप आणि मेरी बी चूप. मग हकारोनी तुका किती अवघड प्रमाण माऊली तुम्ही पडवलं. तुम्हाला पटलं की नाही? एकदम फुल पटलं तुम्हाला आहे की नाही? असं प्रमाण पटापट देता आलं पाहिजे. यांना काय हे नुसते हसतात गालातल्या गालात, कारण हे पैसे फक्त लुटी करतात. हे काय काय सर्व शास्त्ररूपी पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी धाक धरारा करा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. कोण सत डांगोरा पिटू शकतो? शुद्ध सत्वाचा कवडा मोठा, बोध बिरडे बांधिले गळा, गळा वैराग्याचा पट्टा, वाटा दाहू भक्तीच्या. काय बाबा काय तुकोबा म्हणतात, मी दाखवणार, कारण माझ्या गळ्यात वैराग्याचा पट्टा आहे. जसं कुत्र्याच्या गळ्यात पट्टा असलेला, ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा आहे त्याला BMCची गाडी घेऊन जात नाही. आणि ज्याच्या गळ्यात पट्टा नाही त्याला लगेच गाडीत उचलून टाकते. आपल्या सगळ्यांच्या गळ्यात पट्टे आहेत, त्यामुळं आपल्याला उचलून टाकणार. अनाथ नाही आपण आता झालेलो आहेत सनात, सर्व शास्त्ररूपी रत्नांचे.
470 पर्यंत चालू ठेवायचं, पुढे बघू हा. सर्व शास्त्ररूपी रत्नांचे तेज या 3 लोकात प्रगट करणारा लक्ष्मीपती जो श्रीकृष्ण, त्याचे मुख्य हेच कोणी आकाश, आणि त्या आकाशामध्ये आकाशामध्ये गीताशास्त्र हाच कोणी एक सूर्य उगवला नाही का. बघा, जसा सूर्य सगळ्यांना प्रकाशित करतो तशी श्रीमद गीता सगळ्यांना लख उजाडणारे असं करते. आपल्या 470 पर्यंत 1470. व जो अर्जुन या गीतारूपी ज्ञानाला पात्र झाला व सर्व जगाला ज्या अर्जुनाने गीताशास्त्ररूपी आवर घातले, तो अर्जुन ज्या कुलात जन्माला आला ते कुळ पवित्र व धन्य होय. 72 पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास. तुमचं गाव धन्य आहे. कोणतं गावाचं नाव आहे तुमच्या? चिपळूण. बघा, चिपळूण धन्य आहे, कारण जेथे हरीचे दास जन्म घेते. आता यांचं गाव गावाला आहे, पण हे मुंबईला असतात, गावाला जातात नाही. तरी सुद्धा पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास. यांना लय आनंद वाटतं. गावाला गेलो ना यांच्या, ते बाबांना यांना त्यांनी त्यांच्या लहानपणीच्या हॉटेलमध्ये जायचे, तिथं नाश्त्याला घेऊन गेलो ते बाबांना, चकवी बाबांना यांना. अभिमान आहे. माऊली नाही का, त्यांच्या गावाला गेलो हॉटेलमध्ये घेऊन जातात, त्या दिवशी मेजवानी त्यांच्याकडं. ते पवित्र कुळ आहे जे ते हरीचे दास, आणि त्या माणसाची पावर आहे. तुम्ही कोणत्याही जमिनीत त्याच्याकडे ज्ञान आहे ना, तो ज्या जमिनीवर पाय ठेवील ती पवित्र भूमी होऊन जाईल. अपवित्र भूमी पवित्र करू शकतो ज्याच्याकडं नाम आहे. जो बोधावर आहे, तो बोधावर जो आहे तो जिथं पाय ठेवेल ती भूमी पवित्र करू शकतो. दुष्ट माणसाला सुद्धा काय करू शकतो? साधू करू शकतो. तो एवढी पावर आहे. जेथे वसती हरीचे दास पुण्य पिके नासे पाप. बघा, जेथे वसती हरीचे दास. हे असू दे. मग त्या सद्गुरू श्रीकृष्णाने पार्थ आपल्या स्वरूपामध्ये मिसळून जात होता, ते जे मिसळणे त्यास परत द्वैत भानावर आणले. हे सांगत असताना अर्जुन श्रीकृष्ण रूपी सद्गुरूच्या मध्ये स्वरूपामध्ये मिसळून जात होता, परंतु परत देवाने परत त्याच भानावर आणले. 73 बघूया. हे असो मग तेने सद्गुरू श्रीकृष्णे पार्थाचे मिसळणे आणिले द्वैता. 73 नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देवाईसे करी. कारण हा जर माझ्याशी समरस झाला तर जगापर्यंत हा मेसेज कसा जाईल. म्हणून अर्जुनाला परत नॉर्मल द्वैतमध्ये आणलं, आणि तुला आता हे पुढे घेऊन जायचंय. 73 घ्यायची. हे असो दे. मग त्या सद्गुरू श्रीकृष्णाने पार्थ आपल्या स्वरूपामध्ये मिसळून जात होता, ते जे मिसळणे त्यास परत द्वैत भानावर आणले. म्हणजे अद्वैत झाला होता अर्जुन, त्याला परत द्वैतावर आणलं. नंतर ज्या आत्मज्ञानाकरता गीताशास्त्र सांगितले ते त्यास कितपत पटले आहे हे पाहण्याकरता अर्जुनास भगवान म्हणतात की अरे तुला आम्ही गीताशास्त्र सांगितले ते तुझ्या अंतकरणाला पटले ना. प्रश्नचिन्ह का नुसतीच मान हलवत होता, म्हणजे यथार्थ समजले का? पटले का म्हणजे काय? यथार्थ समजले का? नुसतं समजले का नाही? तेव्हा अर्जुन म्हणाला, हे देवा आपल्या कृपेने मला हे गीताशास्त्र समजले. अर्जुन उलट तपासणी घेणार. महाराज आता डॉक्टर आपल्याला विचारतात कसं वाटतं, त्यांना माहिती आपलं उत्तर काय नाही, बरं वाटते, कारण तो त्यांच्या औषधाचा परिणाम आहे, तो परिणाम करणार. पण ते वदवून कोणाकडून घेतात? आपल्याकडून करून घेतात. त्याप्रमाणे तुला कसं वाटतं, तुला समजले का? तेव्हा आपल्या कृपेने मला हे गीताशास्त्र समजले. 74 पाहूया आपण. 73 घेतली ना आपण. पाठी म्हणतसे पांडवा शास्त्र हे मानले की जीवा, ते तर येरू म्हणे देवा आपुली कृपा. तुला कळालं का? तो म्हणला आपली कृपा. म्हणजे कळालं तरी कृपा तुमची आणि आपुली कृपा. इकडे बघा ना, समजली ओळ कशी आहे साहेब, बघा ना कशी. किती नंबर होती? पाठी म्हणतसे पांडवा. नंतर देव म्हणतो पांडवा शास्त्र हे मानले की जीवा, तुझ्या जीवाला पटलं का? ते तर येरू म्हणे देवा आपुली कृपा. म्हणजे कोणी कळून घ्यायचं उत्तर त्याच्यातून? देवानी कळून घ्यायचं. कळालं तरी तुमची कृपा, आणि नाही कळालं मी खरे का खोटे? 100% होता कृपा त्यांची. पशु बोले वेद, माणसाचं काय?
पशुवेद बोलतं जर कृपा झाली तर, आणि कृपा नाही झाली तर पशु मनुष्य सुद्धा काही बोलू शकत नाही. त्यांच्या कृपेचं सामर्थ्य, तुमच्या कृपेचे पोसणे आपल्याला पोसतायत. ते ज्ञानेश्वर महाराज आपल्याला पोसतायत, साधू आपल्याला पोसतायत, आणि आपण काय समजतो, आम्ही साधूला पोसतोय. आता साधूमध्येच दम नाही राहिला, त्यामुळे ते तसंच समजणार, कारण साधू झाला भिकारी. द्या, काही देता का तुम्ही मला? आलो दान मागायस, हा दान मागायला आलो का भीक मागायला आलो? साधू सामर्थ्यवान असेल तर मग काय त्यांना समजणार सगळं. हो, काय वाक्य होतं, पोसतो तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी. तू का म्हणे, कृपेने मला हे गीताशास्त्र समजले. 74 घ्यायचे हा. यापुढे भगवान गीताशास्त्राचा संप्रदाय सांगतात. बघा गीताशास्त्राचा संप्रदाय काय. हे धनंजया ठेवा, ऐश्वर्य प्राप्त होण्यास भाग्य असावे लागते. कळण्यासाठी सुद्धा भाग्य असावे. भाग्य नसेल नाही, भाग्याचा उदय हे जोडीचा. उद्यमाचे निमित्ते संपत्ती आपैसी घर रिगे. पैशाचं सांगितलेले ज्ञानेश्वर महाराजांनी. तुम्ही भाग्याचे निवडसे, तुमच्या भाग्यात असेल तर तुम्ही धंदा करा, वडापावचा केला तरी चालेल. संपत्ती आपैसी घर रिगे असं सांगायचं नाही का त्यांना, धंद्याबद्दल सांगायचे. तुमचं भाग्य आणि हे तुमचे उद्यम, हे जे पळापळी आहे ना समजून घ्यायचे, ते तुमचा व्यापार झाला सफळ व्यापार. उद्यमाचे निमित्ते संपत्ती आपैसी गररी घे. तसं ज्ञान तुम्हाला हुडकीत हुडकीत येणार. यापुढे गीताशास्त्राचा संप्रदाय सांगतात. हे गीताशास्त्र ठेवा, ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी भाग्य असावे लागते. काय असावं लागतं? भाग्य असावं लागतं. आणि भाग्य परंतु जोडलेला ठेवा, भोगण्याचे भाग्य क्वचितच असते. काय क्लिअर, सगळं क्लिअर करून टाकणं. मिळालं, पण मिळालेलं सुद्धा काय उपभोगता आलं पाहिजे. ते भाग्य मिळायला भाग्य लागतं, आणि त्याच्यापेक्षा 1000 पट भाग्य उपभोगावं मिळायला लागतो. आणि त्याच्यासाठी तेथून न उठो माथा, मरणा वाचोनी सर्वता. त्यावेळेला ते कुठं थोडं थोडं कळेल. ठेवा ऐश्वर कसं होतं म्हणजे ते आपल्याला कसं त्यांची कृपा होती. जसं त्या सलाईंच्या याच्यातून टेप 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 अशी धार चालते, तसं आपल्याला एक एक दिवस ते कळत जातं. लगेच एका दिवसात तूप खाल्लं म्हणजे रूप येत नाही ते. परंतु जोडलेला ठेवा, भोगण्याचे भाग्य क्वचित असते. ऐश्वर्याचा उपभोग कसा घ्यावा हे एखाद्यासच समजते. सध्याची पिढी तशी आहे. पहिली पिढी नुसती बॅलन्स करायचं आणि त्यांना वाम मार्गाला लावायचं. आता ते म्हणतात उपभोग घ्यायचा, जरा व्यवस्थित राहायचं, खायचं प्यायचं, हां दुसऱ्याला द्यायचं, कारण मेल्यावर कोण आहे त्याचा. भोगायला सुद्धा ऐश्वर्याचा उपभोग कसा घ्यावा हे एखाद्यासच समजते, अक्कल असते. किती पेरलं बाबांनी, किती पेरलं. 10 लाख भाविक बाबा होते तेव्हा. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो सगळीकडं. तुमच्या त्या दिवशी अंगलट आलं का नाही व्हॉट्सअपला टाकलेलं, ही दुर्दशा गुडची आहे. तर ज्याचं लोडणं, ज्याचं उघडं त्याच्याच गळ्यात पडलं. हे आपल्याच गावचं वैभव आहे. अख्खा मंडप रिकामा. साहेबाच्या गावचं, साहेबांनी टाकलं खाली, साहेबाच्याच गावचे उत्तर दिले. हे आपल्याच गावचं आहे. तर साहेब म्हणण्यास आपण आपलीच विशीला टाकल्यासारखं झालं. समजत नाही, मिळालेलं समजत नाही. मी अशी किती लोक पाहिलेले. एक मनुष्य म्हणला, आम्ही बाबांच्या साठी एवढं केलं, आणि बाबांच्या मुलाच्या लग्नाच्या वेळेला, माझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळेला मी बाबांना पत्रिकेत मार्गदर्शक म्हणून नाव टाकलं. अरे हेलपट्यावरी बाबाला झिजवशील तसा. हां, आणि आम्ही साडी आणि युनिफॉर्म पण बाबांना घेतला होता, आणि आशीर्वाद म्हणजे माईक व बोलायला देणार होतो. पण बाबा नाही आली ना, तेव्हापासून आम्ही बाबांचा संबंध तोडून टाकला. चांगलं काम केलं. नुकसान किती झालं बाबाचं. साडी बी गेली आणि कपडे बी गेली. बरं अजून 2-4 पोरं असतील तर ते प्रत्येक वेळेला मिळणारच होतो, है की नाही. आणि पाया पडायची जी टाकणार होते तुकडा बाबाला, तो भेटणारच होता. सगळ्याचं नुकसान कोणाचं झालं? बाबाचं नुकसान झालं सगळं.
केवढ्या मोठ्या बाबाला डोकंच नाही म्हणायचं. जोडलेले ऐश्वर्य प्राप्त होऊन कसे नाहीसे होते याविषयी भगवान उपपत्ती सांगतात. जसे क्षीरसागरा एवढे निरुपम विरजले न जाणारे दुधाचे भांडे मंथन करीत असताना देव आणि दैत्यांना कितीतरी श्रम पडले, पण उपभोगलो कोणी? फक्त देवांनी. एक राक्षस गेला होता तरी कलम करून टाकलं त्याला. आपल्या सकाराम बाबा गोपाळ्यांना एका माणसाने संप्रदायात आणलं आणि बाबांकडून जबरदस्ती अनुग्रह, द्या ना बाबा यांना, द्या ना बाबा यांना. गोपाळे बाबांनी मला स्वतः सांगितलं. आणि मी पैरावमध्ये गेलो होतो संप्रदायिक, तर बाबा म्हणले नाही तुम्हाला देणार, पण त्यांनी मध्यस्थी करून दिलं. आणि आता गोपाळे बाबा केवढे टॉपर आहेत बघा, किती टॉपर आहेत. आणि त्यांना ज्यांनी घडून दिलं ना तो संप्रदायच सोडून गेला, तो दुसऱ्या संप्रदायात हिसाब किताब करायला राहिलेला आहे बघा. त्याच्याकडे होतं का भाग्य उपवाय? कितीतरी माणसं आम्ही नवीन नवीन नाद लागला ना, कुणी भेटलं का माळकरी, ते ब्रह्मज्ञान, ते ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान आम्हाला माहिती आहे, ज्यांच्याकडे ब्रह्मज्ञान त्यांना आम्ही ओळखतो, बस काही सांगू नका बघा. एक जण म्हणला हो श्रीपाद बाबा, त्यांच्याकडे आम्ही घोटीला गेलो होतो मुक्कामी, त्यांनी पंचवटीला नेल्यानंतर लहान मुलाला जसं आंघोळ घालतात तसं मला आंघोळ घातली. म्हणलं तुमच्या गुरूंचं नाव काय? ते संप्रदायात नावारूपाला आलेल्या महात्म्याचं नाव सांगतो. त्याच्यासाठी एक कीर्तन थांबवलेले, प्रगट नाही गेलं, कारण नाव बोलणे आपण तिथं ओपन. म्हणजे त्यांना असं वाटतं चांगलं नाही घ्यायची, ते तेवढं घेतील. नाव कोणाचं सांगतोय? संप्रदायात नावारूपाला आलेल्याचं आणि बाबाचं नाव. आणि बाबांनी माझ्यावर लय कृपा, आम्हाला लहान मुलासारखी आंघोळ घातली. चांगलं. मग काय त्याचं पाप आहे का? नाही. ते म्हणतात बघा, ते भोगायला प्राप्त होणे कसे नाहीसे होते याविषयी भगवान उपपत्ती सांगतात बघा. पुढे देव दैत्यांनी कितीतरी श्रम पडले बरे, पुढे त्या केलेल्या श्रमांनाही फळ आले. त्यातून निघालेले जे अमृत तेही दृष्टीस पडले. मेहनत घेतली देवांनी दानवांनी, अमृत भेटलं, परंतु त्या अमृताचे जतन करण्यास ते चुकले. काय झालं पाहिजे? ठेवा मिळाला पण तो योग आला, पण क्षेम झाला पाहिजे. ते अमरत्व प्राप्त व्हावे म्हणून जे अमृत वाढले तेच राहू दैत्यास मरणास मात्र कारण झाले. मेहनत घेतली, अमृत मिळालं, पण त्याला उपभोगता नाही आलं. जे अमर करणार होतं त्याच अमृताने त्याला काय केलं? खलास करून टाकलं, नेस्ट नाबूद करून टाकलं. तेव्हा प्राप्त झालेल्याचा भोग कसा घ्यावा ही युक्ती जर ज्ञात कळलेली नसेल तर जोडलेल्या लाभाचा असा उलट परिणाम होतो. कुठपासून? 74 पासून. 73 घेतली ना, मग 74 पासून कंटिन्यू, म्हणजे 73 74 आहे ना, त्याच्यापासून चालू. एक उदाहरण दिलं, त्या कोणत्या याचं दिलं? राहू दैत्याचं दिलं. आता नहुष राजाचं देतात. नहुष राजा इंद्रला, जर इंद्र कोणला व्हायचं असेल तर आत्ता पण होता येतं बाबा म्हणतात, पण अजून बळीराजा वेटिंग लिस्टला आहे, त्याचा नंबर आहे अजून. आता आपला नंबर कधी लागेल बघा. बळीराजा सध्या वेटिंग लिस्टला आहे, त्याचं झालं का मग याला घेणार आहे बघा. नहुष राजा यज्ञादी कष्टमय आचरण करून स्वर्गाचा अधिपती इंद्र झाला खरा, परंतु ते कसे वागावे अर्थात वागणुकीची पद्धत न समजल्यामुळे भांबावून जाऊन तो चुकला व सर्पत्व जाती विशिष्ट योनीस प्राप्त झाला. हे तिला माहीत नाही का? संतापासी बहु असावे मर्यादा. हिसाबात हसवात राहायचं. मोठे सिनियर साहेबाच्या पुढं वळवळ केल्यावर, आपण शाळेत होतो, गुरुजीच्या पुढं जर शहाणपणा केलं तर. म्हणून हे धनंजया तू बहुत पुण्य केलेस, त्यामुळे आज सर्व शास्त्राचा राजा जे गीताशास्त्र ते मला सांगण्यास व तू ऐकण्यास योग्य अधिकारी झाला आहेस. मागच्या वेळेला काय सांगितलं? हे गीताशास्त्र खरं आहे, हे तुला जर सिद्ध करून दाखवायचं असेल तर तुला पूर्णपणे त्याचा पाईक होऊन ते आचरून दाखवावं लागेल. तेव्हा लोक म्हणतील आजही शास्त्र तसं सांगतं. तसे लोक आहेत हा, नाही तर लोक म्हणतील फक्त सांगायपुरतं शास्त्र राहिलेलं आहे. आणि आता म्हणतात तू राजा झालास, हे ऐकणारा राजा, तुला हे गीताशास्त्र ऐकाय भेटणं म्हणजे तू राजा आहे. आता आपण कसे आहेत? सगळे राजे आहेत आपण.
पण राजांकडे बघितलं उगत सगळे राजे कसे आहेत हे की नाही, फक्त माऊलीत प्रसन्न वाटतात राजे वाटतात आहे की नाही. म्हणून हे धनंजया तू बहुत पुण्य केलेस, त्यामुळे आज सर्व शास्त्राचा राजा जे गीताशास्त्र ते मला सांगण्यास व तू ऐकण्यास योग्य अधिकारी झालास. मला सुद्धा सांगायला तुझ्यासारखा राजा भेटला आणि तू ऐकायला सुद्धा कसा आहेस, राजा आहेस. तर या शास्त्राचा जो वागण्याचा संप्रदाय आहे तो स्वीकारून समजून घेऊन मग शास्त्राप्रमाणे तू त्याचे अनुष्ठान कर हो. किती कर हो, कर रे बाबा कर. चालू ठेवायचं आहे कंटिन्यू. एरवी अर्जुना संप्रदाय विना जर या शास्त्राचे तू अनुष्ठान कराव्यास लागशील तर अमृत मंथनासारखा परिणाम होईल. काय झालं अमृत मंथनाच्या वेळेला, राहू गेला बिनकामाचा लागला कामाला, तसं आपलं होईल. म्हणून रीतभात समजून घ्यायची. हे किरीटी, गाय उत्तम धड मिळाली तरी तिचे दूध तेव्हाच पिता येते की जेव्हा तिची धार काढण्याची हातवटी माहीत असते, नाही तर लाता गावा लागतील. तसे भर लाता तर खावा लागतील गाय दुधती असली तर, हा, आणि जर दुधती नसेल तर डबल लाता खावा लागतील, हे का नाही. तसे पहा बरं, खाट्या गाईच्या सडाला हात लावू शकतोय का आपण? ती लावूनच नाही देणार हात, दुधतीच लावून देते हात. बघा काय, बघा त्याच्याकडं ती जवळ करू शकते. तसे सद्गुरू प्रसन्न होतील व त्यांच्यापासून शिष्याला खरोखर विद्याही प्राप्त होईल. परंतु तिचे अनुष्ठान संप्रदायपूर्वक गुरुसेवा करून केले तरच ती फलद्रूप होईल, नाही तर व्यर्थ होईल, मिळालेलं सुद्धा निघून जाईल. म्हणून हे गीताशास्त्र प्राप्त करून घेण्याचा जो योग्य संप्रदाय आहे तो मी आता सांगतो, तो अत्यंत आदराने ऐक. कंटिन्यू चालू ठेवा. 85 पर्यंत वाटलं तर पूर्ण करा, पुढे पाहू आपण. 66 नंबरचा श्लोक संपला आणि 76 आहेत ना शेवटचा श्लोक. 76 का 78 वाला आहे? 78 आहे वाटतं, शेवटचा 78 आहे. कोण विजयी होईल, बरोबर ना. आता 76 नंबरचा श्लोक वाचतो. हे ज्ञान 67 नंबरचा वाचतोय. बरं, हे ज्ञान तू तपश्चर्या न करणाराला कोणला सांगू नयेस. बघा आपण कशात बसतोय का, पण आपल्यावर कृपावंत झाले ते, नाही तर आपली काय गत झाली असती. हे ज्ञान तू तपश्चर्या न करणाराला सांगू नयेस. ब्रह्मदेवाला कधी दिलं, किती वर्ष? 1000 वर्ष ना, का जास्त साहेब? 1000 वर्ष तप केलं त्यावेळेला त्याला मिळालं ब्रह्मदेवाला. 2 वेळा 1,000 केले. पहिलं स्वतःला शोधण्यासाठी आणि मग त्याला लय तपश्चर्या झाले म्हणून आवाज आला तप तप, म्हणजे 2000. आपलं मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्तच असणार, कमीत कमी 2000 तर नक्की असेल वर्ष आपण तपश्चर्या केली. हो, त्याच्याशिवाय पण भेटणार नाही आपल्याला. पण आता तपश्चर्या माग केली म्हणलं आता काय नाही, आता बसून खायचंय फक्त, आता काही काम करायचं नाही. हे ज्ञान तू तपश्चर्या न करणाराला सांगू नयेस. तसे जो माझा भक्त नसेल त्याला केव्हाही सांगू नयेस. पहिले सांगू नयेस आणि आता केव्हाही सांगू नयेस. जो गुरु ईश्वर यांची शुश्रूषा करणारा नसेल, त्यांची काही सेवाभाव करणारा नसेल त्याला सांगू नयेस. आणि सच्चे गुरु आहेत ना, सच्चे गुरु परी नाही घडले, चान्स देणार नाही तुम्हाला. आणि मिळालंच तर परमभाग्य समजायचं, नाही तर देणारच नाही. बाबांचं जर कोणी पाय दाबले त्यांना म्हणायचे पाय दाबल्याने माझं पाय दुखतात उलट. आणि मोठे बाबा छोट्या बाबांची बॅग घेऊन चालतात. आणि आपण आपली बॅग आणि त्या माणसाची बॅग त्याच्याकडे द्यायची आणि आपण चालायचं हात हलवत. महाराज 35 वर्षाचा आणि बॅग वाहणारा 70 वर्षाचा, कारण त्याला सेवा नाही घडली तर त्याला कसं ज्ञान भेटेल. म्हणून महाराजांनी आपली बॅग त्यांच्याकडे दिलेली. बघा, सांगू नयेस. आणि जो माझी असूया करतो त्याला सांगू नयेस. हे पार्था, तुला हे गीताशास्त्र याच्यावर संप्रदायिक लोक फिट आहेत, नाही सांगायचं ते म्हणतात. आणि बाबा म्हणतात जाऊ द्या,
ते म्हणतात परिणाम वाईट होतो कधीतरी, एखादा होईल, पण ते म्हणतात मेघ न पाही हगंदरी आणि सेत. त्यांनी वर्षाव करायचा, त्यांनी पाहायचं नाही. घाणेरड्या वस्ती जरी पडलं तर चकाचक करील ना, रोगराई तर दूर करील ना कमीत कमी, आणि जिथे पेरलंय तिथं पीक फाडाफड वाढेल. काय तो कशाचं समन्वय लावू शकतो आपण, काय स्वीकारू शकतो, हे शास्त्र सुद्धा निवडता आलं पाहिजे. मेथीची भाजी घ्यायला निवडावं लागतं की नाही? हा, तांदूळवाल्याने तांदूळची 10-12 पोती ठेवली, त्याला म्हणायचं ना एकच ठेवायचं ना रे, आमचा गोंधळ करायला कशाला एवढी ठेवलीत? हा, माऊली म्हणतात शेंगतेल 90 रुपये, 100 रुपये किलो शेंगतेल, आणि शेंगदाणे 130 रुपये किलो. असा उलटा धंदा आहे त्यांचा. कसं काय? तरी आपण कोणतं तेल खातो? सांगणार शेंगतेल खातो, मिक्स 50% वर दुसरंच. हे पार्था, तुला हे जे गीताशास्त्र आस्थापूर्वकतेने प्राप्त झाली आहे, तुझी काय होती? आस्था चॅनेल, आस्था ब्रह्माबद्दल आस्था. आस्था या शब्दाचं नाव आहे ब्रह्मा. सगळ्यात महत्वाची आस्था कोणती आहे आपली? ब्रह्म आस्था, ब्रह्म जिज्ञासा आणि धर्म जिज्ञासा. आता लोकांना कोणती जिज्ञासा आहे? धर्म जिज्ञासा आहे. ब्रह्म जिज्ञासा कमी लोकांना आहे, बाकींना धर्म जिज्ञासा आहे. हे कसं ते कसं? आस्थापूर्वकतेमुळे प्राप्त झाले ते तपहीन मनुष्यास कधीही मुळीही सांगू नको. हो, नको सांगायचं नाही. अथवा एखादा तापसी मनुष्य असेल, परंतु तो जर गुरुभक्ती करण्यास ढिला असेल, तर वेदाने जसा अंत्यजाचा त्याग केला तसा त्याचा तू त्याग कर, म्हणून गीता काहींनी बाजूला केले. काय उदाहरण दिलंय माऊलींनी? माऊलींनी त्यावेळेची परिस्थिती पाहून सांगितलेले. माऊली कोणाचे द्वेषी नव्हते. त्यांना ड्रॉप कर. अथवा जसा कावळा वृद्ध असला तरी त्याला यज्ञाचा अवशिष्ट प्रसाद भाग पुरोडाश जसा घालीत नाही, तसे हे गीताशास्त्र गुरु भक्तिहीन असेल तो मग कितीही मोठा तपी असे ना, त्या तापसासही सांगू नकोस. बघू किती मोठा. किंवा म्हणून परीक्षा झाली चांगदेव महाराजांची. त्यांनी पत्र पाठवलं, काय लिहू म्हटले, तिथंच परीक्षा झाली. मी त्यांना चिरंजीव लिहू की तीर्थरूप लिहू? तिथं क्लिअर झालं, हे मनुष्य योग्य आहे. हातात लेटर पाहिल्यानंतर मुक्ताबाई म्हणते कोरा आहे, चांगल्या कोरा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कोरा आहे तेच बरं आहे, त्या कोऱ्या पत्रावर काहीतरी लिहिता येईल. कितीही मोठा तपी असे ना, त्या तापसासही सांगू नको. किंवा एखादा शरीराने तपही करीत असेल व गुरु व देव यांच्या ठिकाणी भक्तिभावाने भजतोही आहे, परंतु श्रवणाची जर त्याला इच्छा नसेल. किती लोक असे लय सेवा भावेत, पण माळ नको म्हणतात. काहींकडं माळ आहे, ते म्हणतात तुमचं ज्ञान नको आणि तुमची सेवा करेल मी. ही कोण नको म्हणतो? त्याला देवच म्हणतो त्याच्या मुखातून, नको याला नाही द्यायचं. त्याला आत्मीयता पाहिजे. आपण आणून बसवायचं बाबाच्या पुढं, असं पाहिलं आम्ही बसून बाबांच्या पुढे, बाबा द्या ना यांना नाम. तर बाबा म्हटले देतो मी, पण मला नाही वाटत काही उपयोग होईल. मधने बाबांच्या पुढे एकदा एक नाही, ते मला म्हणले मला नाही वाटत काही उपयोग होईल, पण तुमच्या प्रेमाखातीर देतो. तो मनुष्य तो म्हणतो मला आता नावच आठवत नाही, मी घेतलंय म्हणूनच मला वाटत नाही, मी नाही घेतलो. बघा आता ऐकण्याची इच्छा नाही, पण चला म्हणतात म्हणून चला. सत्यनारायणाची पूजा आहे, प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये, तसलं नाही, खिरापत नाहीये. तर श्रवणाची जर इच्छा नसेल तर तप व गुरुभक्ती या मागल्या दोन अंगांनी या जगतात तो खरोखर योग्यही असेल, तरी पण श्रवणाची इच्छा नसल्यामुळे तो गीताशास्त्र ऐकण्यास योग्य अधिकारी नाही. मोती हवे तेवढे उत्तम असले तरी त्यास वेस पाडले नसेल तर, म्हणजे त्याच्यात धागा गुंतवायला जागाच नसेल तर त्यात सूत सोन्याची तार प्रवेश करील, ओवता येईल काय? तसं ते भरलेले बांबू सारखं गाठी गाठी, पोकळे पण गाठी गाठी आहेत.
मग कसं कळेल? नाही त्याला कळणार. समुद्र गंभीर आहे कोण नाही म्हणतो, परंतु त्या सागरावर पाऊस पडला तर तो व्यर्थ जातो. कारण गोड पाणी कसं होतं? खारं पाणी होतं. तृप्त झालेल्या मनुष्याच्या पानात पक्वान्य वाढून मग ती वाया दवडावी, त्यापेक्षा तीच पक्वान्य शुद्धीत मनुष्यास उदार वृत्तीने घालून आपले औदार्य का प्रगट करू नये. भुके को रोटी आणि प्यासे को पाणी, ज्याला गरज आहे त्याला का देऊ नये म्हणले. म्हणजे खाऊन खाऊन माजलेले टटारलेले त्याला काय द्यायचं. पण आपलं उरफट आहे. आपण श्रीमंताच्या घरी जाऊ ना तर चांगला तो 100 रुपयाचा बिस्किटचा पुडा घेऊन जाऊ, तरी त्यांचं पोरगं हातात दिलं तर ते हलकट घेऊन आलायच आणि त्याच्याच अंगावर फेकून मारतंय. आणि गरीबाच्या घरी 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा नाही घेणार. कशी आपली वागणूक आहे बघा. चांगल्या ठिकाणी आपल्याला गरज वाटत नाही आणि बाकीच्या ठिकाणी मग काय तो की नाही. म्हणून इतर सर्व बाबती वाटेल तसा योग्य असो, पण जर श्रवणाची इच्छा नसेल तर हे गीताशास्त्र सहज चुकून कदाचित त्यास सांगशील, पण सांगू नकोस हो. उद्गारवाचक चिन्ह आणि ती शब्द पण असे लांब लांब लिहिलेत. सांगू नकोस हो. बरं का माऊली, तुम्हाला करायचे रूप विषयी जाणण्याविषयी डोळा चांगला शहाणा आहे खरा, परंतु तो फुलाचा सुवास घेण्यास पुढे काय करून त्या ज्ञानाचा उपयोग. डोळ्याने श्वास नाही घेता यायचा. जेथे जे योग्य असेल तेथेच त्याचा उपयोग होईल, ते फळाला येते. शिंदे दादा म्हणलं अहो का दादा 50 लोक कीर्तन करतात, ते म्हणले अर्ध्यापेक्षा कमींचा भरोसा ठेवायचा. बिल्ली लेके गई, घार उठा की लेके गई, ठीक आहे नाही. काही अशीच मरून गेली. दाट पेरलं तरी ते सगळं उतरत नाही. खाल्लेलं सगळं पचतं का? सगळं खाल्लेलं पचत असतं तर घरामध्ये शौचालय बांधायचीच गरज पडली नसती. काय उदाहरण आहे मोठं. जेवढं खाणार तेवढं पचणार, आणि जे पचलं नाही ते बाहेरच गेलं पाहिजे, नाही तर ते तुमचं खाल्लेल्याला सुद्धा पचू द्यायचं नाही. म्हणून हे सुभद्रापते, ज्यास गीताशास्त्र सांगावायचे तो तपस्वी गुरु व देव यांची भक्ती करणारा आहे हे तर पाहावेच. पण जर शास्त्र श्रवणाविषयी त्यास तीव्र इच्छा नसेल तर त्याचा त्याग करावा. शास्त्र श्रवण करायला पाहिजे. 96 बघू परत एकदा, नाही तर हुशार लोक जे असते त्याच्यात खुळू काढतील काहीतरी. मनोनी तपी भक्ती पाहावे हे सुभद्रापती, परी शास्त्र श्रवणी अनासक्ती वाळवेची ते त्यांना नाही जवळ घ्यायचं. आता सांगतो भजन ठेवा. भजन तुम्ही भजनाचे वेगळेत आणि प्रवचनाचे वेगळेत. भजन असले का हुडकी धुडकी देणार आहेत ते, पण शास्त्र ऐकण्याची त्यांची आत्मीयता नाही आहे. कीर्तनाला जास्त लोक आहेत आणि प्रवचनाला कमी आहेत. निव्वळ शास्त्र नको आहे. ही पाहिजे, हा ऊ पाहिजे, त्याच्यामध्ये थोडंसं टांग 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 बाई झालं पाहिजे. असे 3 गुणांनी लोक आहेत ना, ती तमोगुणी लोक आहेत. आणि प्रवचनाला फक्त सत्वगुणी असेल, कारण त्याला दुसरं काय नाही भेटणार तिथं. शास्त्र श्रवणाबद्दल इच्छा नाही. वाळावेची 14 वाळून टाक, त्यांना जवळ घेऊ नको. त्यागावे वगळावे, त्यांना जवळ करू नये. बाकी सगळं करतो म्हणजे शास्त्र ऐक. आपल्याला काय ऐकायची इच्छा नाही आणि बाबांनी काय ऐकायला नाही सांगितलं. मग बाबांनी असं उधळायला सांगितलंय बाहेर ठिकाणी, चांगलं ऐकायला नाही बाबांनी सांगितलं. कसं काय बाबांनी चांगलं ऐकायला नाही सांगितलं काय माहित. असा मनुष्य सर्व प्रकारच्या सामुग्रीने युक्त असला जर पाहिलास तर सकळ लोकांचे नियमन करणारा व गीताशास्त्र निर्माण करणारा जो मी, त्या मला साधारण यत्किंचित म्हणून जो समजेल. आता शास्त्र ऐकायची इच्छा बी असेल समजा, पण ज्ञानेश्वर भगवान कृष्णाला सामान्य माणूस आहे. अवजंती माम मुडा माणूशी तनु मिश्रितम, मला माणसासारखा समजतो, त्याला सुद्धा हे ज्ञान सांगू नको. मला काय समजला पाहिजे तो भगवान वाच्य, मी भगवान बोलतो असं वाटलं पाहिजे त्याला. मी सकळ लोक तर मी सकळ लोकांचे नियमन करणारा व गीताशास्त्र निर्माण करणारा जो मी, त्या मला साधारण यत्किंचित म्हणून समजेल. आता हे भगवान कृष्ण बोलतात का कोण बोलते हे?
ही कोण बोलतंय? भगवान श्रीकृष्ण बोलतात, मला यत्किंचित समजत असेल तर त्याला सांगू नको. त्या काळची लोक म्हणले असेल स्वतःला लय समजायला लागले. त्यावेळेचे लोक म्हणले असेल कृष्ण येते. त्यावेळचे ऋषी मुनी होते ना, त्यांनी सांगितलं तो यशोदेचा पोरगा आहे ना, तो नंदराजाचा पोरगा, तो माणूस नाही बरं का, तो देवी असं त्यांनी ठसवलं. आपल्यावर पण ठसवले. बाबा आहेत ना श्रीपाद बाबा, हे सामान्य नाही आहेत, हे मोठे महात्मे आहेत. हे ज्यांनी आपल्यावर ठसवलं ना ते ऋषी मुनी आहेत, ते मिळाले म्हणून आपल्याला आपली तिथं श्रद्धा ठसली, नाही तर नसते ठसली आपली. प्रभू रामचंद्राचं रामायण लिहिल्यानंतर म्हणले रामाचं आत्माराम त्यांनी लिहिलं. वाल्मिकांनी काय लिहिलंय? आत्माराम लिहिलेलं आहे. पण त्या आत्मारामाला राम हे नाव दिले. मग आता ही पार्ट कोणला द्यायचा? सगळा पिक्चर तयार झाला. आणि पिक्चर तयार झाल्यानंतर ही भूमिका कोणाला द्यायची, ती भूमिका कोणाला द्यायची, ही भूमिका. त्यावेळेला म्हणले दशरथ राजाच्या पोटी जे प्रभू रामचंद्र येणार आहे त्यांना कोणती भूमिका द्यायची? श्रीरामाची. आणि त्यांच्या पत्नीची जनकाची कन्या तिला द्यायची. लक्ष्मणाची भूमिका कोणाला द्यायची, हे सगळे पार्ट दिलेले त्यांना. मला यत्किंचित समजत असेल, समजत होता ना दुर्योधन. भीष्माचार्य सुद्धा 50% समजायचे देव आणि 50% काय समजायचे? कृष्ण समजायचे. मरायच्या वेळेला कृष्ण 100% समजले, पण त्याच्या अगोदर 50% नाही समजायचं. आता यांची बुद्धी साधीत हे लोक. द्रोणाचार्य, कृपाचार्य म्हणायला कमीपणा वाटेल असं आंधळी धृतराष्ट्र आणि गांधारी म्हटली. त्याने दुर्योधनाने सांगितलं पांडवांचा वंश वेलखलास करून टाका, 5 पांडव मेले पाहिजे. यांनी झोपेतल्या पोरांना कृपाचार्य, अश्वत्थामा आणि तिसरा एक आहे, त्याचं नाव जास्त नाही, त्याचं ह्याच वेळेला नाव येतं फक्त. नाही त्याला सांगितलं तर या तिघांनी जाऊन पोरं झोपलेले त्यांना मारलं, कापलं. नाही तर ते सांगायला गेल्यानंतर पूर्ण झालं काम. आणि तोपर्यंत यांना कळालं 5 पोरं मेली द्रौपदीची. आणि खबर द्यायला गेले धृतराष्ट्र राजाला. ते म्हणले तुम्हाला लाजा नाही वाटल्या का? लाजा, कृपाचार्य तुम्ही, आचार्य म्हणतो आम्ही तुम्हाला, तुमची डोकी काय गहाण होती का? झोपेतल्या बालकांना मारत नाही. दुर्योधन राजकुमाराची अर्ध्याची खाक काय इच्छा असेल, तुमची बुद्धी काय गेली होती का? त्याचं नाव येते मध्ये पण बाजूला जाते नाव, असं अक्षर दिसत आहेत मला. नाही तर ते म्हणले तुमची बुद्धी, चला गायब व्हा, परत दाखवू नका तोंड तुमची. आंधळ्या धृतराष्ट्राने गांधारीने सांगितलं. गेले तिघ, परत नाही दिसले. त्या तिघांचं काय झालं काय कळालं नाही. हा तर अश्वत्थामा असाच फिरतोय ते 2 जण. त्रिविक्रमा असंच काहीतरी थोडंसं त्याच्या विक्रमासारखं नाव आहे त्याच्या. तसेच तसेच बघा साधारण मला जरी इतकिंचित समजत असेल, लोक म्हणले असेल ना कृष्ण स्वतःला काय समजतात, त्यांना म्हणायचे ना तुम्ही स्वतःला धर्म समजता, स्वतःला तुझं बरोबर आहे, तू करतो ते बरोबर आहे, आणि आम्ही बोलतो ते चूक आहे, आणि तू बोलतो कशावरून? भगवान वाच हम भगवान आहे. त्यांचे स्वतःला अहंकारी समजतात असं लोक म्हटले असतील. समजणार लोकांना काय. तसेच माझी व माझ्या भक्त सज्जनांची दुष्टपणाने निंदा करणारे असे जे कोणी असतील तेही गीताशास्त्र ऐकण्यास योग्य आहेस असे समजू नकोस. हो, आपल्या गुरूंची माझ्या भक्तांची निंदा करतात दुष्टपणाने, ते जरी अनन्य शरण आले तर त्यांना नाम नको देऊ. ते देव नाहीत काय नाम घ्यायला आलेले? पण नाही, त्यांची इतर सर्व सामुग्री कशी आहे म्हणशील तर रात्रीची दिव्याचे ज्योतीशिवाय तेल वातीने भरलेली ठाणवई जशी व्यर्थ असते तशी ती समजावी. बा लय मास्टर आहेत, लय वाचतात, लय मास्टर. कसे आहेत मास्टर? समय आहे आणि तेलवात नाही.
तेल बी नाही आणि वात बी नाही. तेल वात आली का ज्योतिष, तेल वातीने, हा तेल वात नाही म्हणजे वात बी असेल कदाचित पण तेल वात नाही. तसे आहेत मग पेटल का दिवा? तेलही नाही वातही नाही तर मग ही नुसती काय समयी आहे नुसती. बस ज्याप्रमाणे एखाद्याचे शरीर गोरेपान व तरणे असून त्याशिवाय त्याच्या अंगावर दागिने घातलेले आहेत पण त्याचं मुंडकंच नाही मुंडकं नाही म्हणतात, पण ते शरीर फक्त एका प्राणानेच जीवाने रहित असावे. सगळं एकदम दिसायला देख नाही हो, तरुण आहे, अंगावर दागिने घातले पण फक्त त्याच्या श्वास नाही, प्राण नाही. मग राहू द्या, नाही का? काय करायचं त्याला? त्याला नदीहून नेऊन पेटवायचं, दुसरं काय राहिलं त्याच्यामध्ये? सोन्याचे कुठपर्यंत घ्यायचंय? चालू द्या. सोन्याचे सुंदर व स्वच्छ घर निर्माण केले आहे बघा, पण त्याचे दार नागिनीने अडविलेले असावे. बघा किती मास्टर माणूस आहे, आणि त्याच्यात घेत नाही, कारण तिथं सेवा हाच दारवंटा, आणि यांच्या दारवंट्यात कोण आहेत? नागिनी आहेत, नागिनी. किंवा उत्तम दिव्याने तयार केलेले आहे पण त्यात काळकुट विष मिसळविलेले असावे, अथवा अंतकरणी कपटाने भरलेली मैत्री असावी. हे सर्व जसे व्यर्थ आहे त्याप्रमाणे हे बुद्धिमान अर्जुना, जो माझी व माझ्या भक्तांची निंदा करतो त्याची तप, गुरुभक्ती, धारणाशक्ती ही सर्व व्यर्थ आहे असे समज. यास्तव हे धनंजया, तो भक्त बुद्धिमान असून तपस्वी असला तरी पण जर माझी व माझ्या भक्तांची निंदा करीत तर बाप्पा त्यास या गीताशास्त्रात स्पर्श करू देऊ नकोस हो. आता गीताशास्त्र म्हणजे काय ग्रंथ आहेत काय? दारुडे ग्रंथ नाही, दारुड्यांच्याकडं नाही का गीताशास्त्र? दुकानदारांकडं नाही काय? मग त्यांनी नाही का स्पर्श केले, आणि हमालांनी नाही का बोजेच्या बोजे वाहून नेले? मग ते नाही सांगायचं का? हे ज्ञान सांगायचं नाही, जे गूढ गम्य गुरुकडून जो मंत्रदीक्षा घ्यायची ती सांगू नकोस. निंदकाविषयी आणखी जास्त काय तुला सांगावे. कारण जर आपण एखाद्याची जर सारखी निंदा करीत राहिलो ना, आपली वाणी अमंगळ होते. त्यापेक्षा आपण तो विषय ड्रॉप करून टाकायचा. निंदकाविषयी आणखी जास्त काय तुला सांगावे. तो जरी ब्रह्मदेवाप्रमाणे प्रतिसृष्टी करण्याच्या योग्यतेचा असला तरी त्याला कौतुकाने हे गीताशास्त्र देऊ सांगू नकोस. कोणाच्या लेवलला आहे? ब्रह्मदेवाच्या लेवलला आहे, तरी पण त्याला कौतुकाने पण नको सांगू. कौतुकाने म्हणजे काय? मंत्री अनुग्रह घ्यायला आलेत, सांगा त्यांना पहिलं सांगा, फार सांगू नको. तू कौतुकाने सांगशील पण तो काय करील? कौतुकच करील त्याचं. त्याचं खेळणं करील. केलं ना, खेळणं केलं एकानी, कौतुकाने सांगितलं आणि केलं खेळणं त्याचं. आता ते पाप कोणाच्या माथ्यावर जाणार आहे? हो, ते भोगावं लागतं बरं का, ते सगळं भोगावं लागतं. आपली पाप कोणाला भोगावं लागतात? आपल्या गुरुला भोगावं लागतात, कारण त्यांच्याकडे गुरुत्वाकर्षण शक्ती, ते तुमचं आपलं सगळं खिचून घेणार. हो, ते भोगावं लागणार. म्हणून काही लोक गुरुच करत नाहीत. काय प्रमाणे? अर्धा वाटा लागे पापकर्माचा, न करावा गुरुने शिष्य. काही झालं तर गुरुने शिष्य करू नये. म्हणून हे धनुर्धरा, ज्याने तपरूपी दगडाचा खाली बळकट पाया घालून त्यावर गुरु गीतारूपी जे देवालय पूर्ण बांधून तयार झाले आहे, आणि ज्या मंदिराच्या श्रवणीच्छारूपी पुढील दरवाजा नेहमीचाच उघडा आहे, व ज्या मंदिरावर अनिंदा रत्नाचा उत्तम पवित्र कळस बसवला गेला आहे. कळस कशाचा आहे? अनिंदकू. अनिंदकू. मग तिथं गौप्य जरी असेल तर प्रगट करायचं 9वा अध्याय. तू अनिंदकू. सुमती, सुमनू, या लागी सुमनू आणि शुद्धमती. जो अनिंदकू का अनन्यगतू तया प्रती गोप्य ही प्रगट करावी. मिळालं? न करावा शिष्य गुरुनी अर्धा वाटा लागे पाप. कंटिन्यू चालू ठेवायचं हा शिंदे. संपला श्लोक, संपला. 8 किती? 8 1508 थांबतो आपण. 68-67 क्रमांकाचा श्लोक वाचला आपण. इथे थांबूया. आपल्याला
13, 14, 15 3 दिवस सुट्टी आहे. 16 तारखेला आपण पुन्हा भेटूया. 16 मेला भेटूया. 2024 झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा. किती क्रमांकाला थांबलो आपण? 1508 क्रमांकाला थांबतोय. झालेली सेवा श्रीपाद बाबा रामदास बाबा तसेच अधिष्ठान ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा आता विश्वात येणे भाग्यज्ञ तोषावे तोषोनी मद द्यावे पसाय दाने. जय काळांची व्यंकटी सांडो दया सत्तर मिळती वाढो. उदा परस्परे जडो मैत्र दिवांचे दुर्गांचे ते मिळदाहो. विश्व सर्व सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्ष सगळा मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी वेद तुला सदा कल्पतरुचे आरोग. चेतना चिंतामणीचे गाव बोलते नव पियुषांचे. चंद्रमेचे लांछन मातंडचे तापहीन. हे सर्वा ईसरा सज्जना सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई त्रिलोकी. भजे जवाही पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवावी. एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो. होई प्रधान बसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.